नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बातमी आहे आपल्यासाठी। ती म्हणजे अंदमान निकोबार जे बेट आहे त्या बेटाची जी राजधानी होती पोर्ट ब्लेअर, त्याचं नाव बदलून आता श्री विजयपुरम करण्यात आलेलं आहे। अंदमान निकोबार बेटाची जी राजधानीचं नाव काय होतं पोर्ट ब्लेअर, त्याची आता काय नाव बदलून ठेवण्यात आलंय श्री विजयपुरम। परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे। आता ह्या अंदमान निकोबार बेटाविषयी अजूनही माहिती आपल्याला बघायची आहे, कारण की परीक्षेला केवळ हेच न विचारता ह्याला रिलेटेड अजून कुठल्या घडामोडी आहेत का, इतिहासाशी रिलेटेड किंवा दुसऱ्या इतर कुठल्या गोष्टी, तर त्यासाठी आपल्याला त्याची पण माहिती बघायची आहे अंदमान निकोबार बेटाविषयी। आता अंदमान निकोबार जे बेट आहे ते भारताच्या ह्या भागात स्थित आहे, भारताच्या ह्या भागामध्ये स्थित आहे। तो भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे, भारताचा तो केंद्रशासित प्रदेश आहे। त्यामध्ये एकूण किती 572 बेटांचा समूह आहे। किती 572 बेट आहे त्याचा समूह होतो अंदमान निकोबार बेटामध्ये। त्याचे नायब राज्यपाल कोण आहेत तर ऍडमिरल देवेंद्र कुमार जोशी। त्याला रिलेटेड असाही प्रश्न विचारू शकतात की आता नुकतीच घडले बाबा त्याची राजधानीचं नाव चेंज केलंय, पण प्रश्न विचारू शकतात की अंदमान निकोबार बेटाचे नायब राज्यपाल कोण आहेत, तर ते कोण आहेत ऍडमिरल देवेंद्र कुमार जोशी। आता ह्या अंदमान निकोबार बेटाविषयी इतिहासाशी काही निगडीत गोष्टी आहेत ते पण आपल्याला बघायचंय। पूर्वी एखादा ब्रिटिश काळामध्ये एखादा क्रांती सेनानी असेल किंवा कोण क्रांतिकारक असेल, त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध एखादा उठाव केला तर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा व्हायची, हे तुम्ही ऐकलंच असेल। तर काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे नेमकं काय होतं, हा जो भाग आहे अंदमान, इथे 12ही महिने कंटिन्यू पाऊस पडतो, त्यामुळे तिकडची हवामान आहे ना, हे हवा आहे ती दमट आहे, त्यामुळे इकडचं वातावरण आहे ना त्या काळी रोगट होतं। मग ते रोगट होतं म्हणून त्या भागाला पहिल्यांदा काय म्हणायचं, काळं पाणी म्हणायचे। मग त्यावेळेस तिकडे जे कैदी जे असतील त्या कैद्यांना शिक्षेसाठी तिथे पाठवायचे, त्याला काय म्हणायचे, काळ्या पाण्याची शिक्षा। जे ब्रिटिशांनी जन्मठेप ठोठावलेला किंवा ज्या आरोपीला किंवा कैद्याला काय झाले जन्मठेप झाले, त्याला इथे पाठवायचे, कुठे तर बाबा अंदमान निकोबार इथे पाठवायचे, आणि त्याला काय म्हणायचे, काळ्या पाण्याची शिक्षा म्हणायचे। तिकडे कुठलंच जेल होतं त्यावेळेस तर सेल्युलर जेल होतं। हा इतिहासाशी रिलेटेड, चालू घडामोडीला इतिहासाशी रिलेटेड हा प्रश्न आहे, जर विचारलं तर आपल्याला माहिती असावं। अजून एक महत्वाचं म्हणजे सावरकरांनी 11 वर्ष इथे काढली होती। सावरकरांना देखील काय झाली होती, काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती। त्या 11 वर्ष त्यांनी इथे काढली या सेल्युलर जेलमध्ये। त्यावेळेस त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला, कुठल्याही साहित्याशिवाय, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं साधन नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवरती बाभळीच्या काट्याने, जी बाभळ असते त्या बाभळीचा काटा असतो, त्या काटाने त्या तुरुंगाच्या भिंतीवरती एक महाकाव्य लिहिलं। त्याचं नाव काय तर इसेन्शियल ऑफ हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला गेला। काय केला, इसेन्शियल ऑफ हिंदुत्व हा ग्रंथ काय केला त्यांनी, इथेच लिहिला अंदमान निकोबार। इतिहासाशी रिलेटेड म्हणजे चालू घडामोडी प्लस इतिहास, या दोन्ही गोष्टींचा आपल्याला समतोल राखत करायचा आहे, जेणेकरून प्रश्न जर आला तर आपला गोंधळ होऊ नये। आता गेल्या काही वर्षात बदलण्यात आलेली जी नावं आहेत ती पण आपल्याला काही बघायची आहेत। ते म्हणजे अहमदनगर ह्या जिल्ह्याचं नाव आता करण्यात आलं आहे अहिल्यानगर। उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव ठेवलं आहे ते धाराशिव। औरंगाबादचं हे नवीन नाव करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर। आणि आत्ताच ह्याच महिन्यामध्ये भंडारदरा हे जे धरण आहे त्या धरणाच्या जलाशयाला आता नवीन नाव काय करण्यात आलं आहे तर आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय। काय, आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय, कशाचा, भंडारदरा धरण। आता आपल्याला बघायचंय भारतात अजून इतर काही नावे बदलण्यात आली। आपल्या 26 जानेवारीला जी परेड होती, ज्या रोडवर होते त्याला काय बोलायचे, पूर्वी राजपथ म्हणायचे, आता त्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे तर कर्तव्य पथ करण्यात आलं आहे। कांडला बेट आहे जे गुजरात मधलं, त्याचं नवीन नाव करण्यात आलं आहे ते दीनदयाल बंदर। अलाहाबाद जे आहे युपी मधलं, त्याचं नाव आता नव्याने काय करण्यात आलं आहे तर प्रयागराज हे करण्यात आलेलं आहे। रेस्कोस रोड आहे जो दिल्लीचा, त्याचं नाव करण्यात आलं आहे लोककल्याण मार्ग। आणि हैदराबाद जे आहे आंध्र प्रदेशची राजधानी जी हैदराबाद होती, त्याचं नवीन नाव ठेवण्यात आलं आहे ते म्हणजे अमरावती। म्हणजे एका घटनेशी रिलेटेड बाबा अजून कुठल्या गोष्टी घडल्यात ह्याचाही अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे। त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा आणि आणखी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।